मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की आपल्या शरीरामध्ये एक असा घटक आहे ज्याला आपण नेहमीच विलन किंवा शत्रू समजतो. पण प्रत्यक्षात तो नसेल तर आपलं शरीर कामच करू शकणार नाही. आजकाल आपण टी व्हीवर किंवा मोबाईलवर सारखं ऐकतो की कॅलेस्ट्रॉल वाढलं की हार्ट अटॅक येतो. त्यामुळे आपण या शब्दाला खूप घाबरून गेलो आहोत. पण तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की जर तुमच्या शरीरातून कोलेस्ट्रॉल पूर्णपणे संपवलं तर माणूस जिवंतच राहू शकत नाही. मग नक्की खरं काय आहे? कोलेस्ट्रॉल खरंच इतकं वाईट असतं का की आपण उगाचच त्याला घाबरत आलो आहोत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोलेस्ट्रॉलचा हा सगळा खेळ अत्यंत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या मध्ये मी तुम्हाला एक अशी सोपी ट्रिक सांगणार आहे ज्याने तुम्ही घरच्या घरी तुमच्या आरोग्याचा मोठा धोका ओळखू शकता. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण या विषयाची पूर्ण माहिती घेऊया. सर्वात आधी आपण एक मोठा गैरसमज दूर करूया जो आपल्या सगळ्यांच्या मनात वर्षानुवर्षे बसला आहे. आपण समजतो की कोलेस्ट्रॉल म्हणजे फक्त शरीरात जमा झालेली घाण किंवा चरबी आहे जी आपल्या रक्तवाहिन्या बंद करते, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. कोलेस्ट्रॉल हा आपल्या शरीरासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि गरजेचा घटक आहे. हे समजून घेण्यासाठी आपण एक साधं आणि सोपं उदाहरण घेऊया. समजा तुम्ही एक छानसं घर बांधलं आहात, तर ते घर मजबूत राहण्यासाठी तुम्हाला विटा, सिमेंट आणि वाळूची गरज असते. अगदी त्याचप्रमाणे आपले शरीर अब्जावधी लहान पेशीपासून बनलेलं आहे आणि या पेशींच्या भिंती मजबूत ठेवण्याचं काम कोलेस्ट्रॉल करत असतं. इतकंच नाही तर आपल्या शरीरात जे काही वेगवेगळे हार्मोन्स तयार होतात जे आपल्याला तरुण आणि उत्साही ठेवतात, ते बनवण्यासाठीही कोलेस्ट्रॉलची गरज असते. आपण जेव्हा उन्हात जातो तेव्हा आपलं शरीर जे व्हिटॅमिन डी तयार करतं त्यासाठीही कोलेस्ट्रॉल आवश्यक असतं. म्हणजे विचार करा, ज्या गोष्टीला आपण शत्रू मानतोय ती तर आपल्या शरीराची इमारत उभी ठेवणारी मुख्य वीट आहे. मग प्रश्न पडतो की जर हे इतके चांगलं आहे तर डॉक्टर आपल्याला याच्यापासून सावध राहायला का सांगतात? तर त्याचं उत्तर असं आहे की कोणतीही गोष्ट जेव्हा गरजेपेक्षा जास्त होते तेव्हा ती त्रासदायक ठरते. आपल्या शरीराला जेवढं कोलेस्ट्रॉल लागतं त्यापैकी जवळपास 80% कोलेस्ट्रॉल आपलं लिव्हर स्वतः तयार करत असतं. उरलेले 20% आपण खातो त्या अन्नातून येतं. जोपर्यंत हा ताळमेळ व्यवस्थित असतो तोपर्यंत काहीच अडचण येत नाही. पण जेव्हा आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे आणि हालचाल न केल्यामुळे हे प्रमाण बिघडतं तेव्हा खरी समस्या सुरू होते. आता आपण पुढच्या अशा मुद्द्याकडे वळणार आहोत जो तुमच्या घरात रोज वापरला जातो आणि जो कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे किंवा कमी करण्यामध्ये सर्वात मोठी भूमिका बजावतो. तो मुद्दा म्हणजे आपल्या स्वयंपाकाचं तेल. आपण बाजारात गेलो की वेगवेगळ्या जाहिराती बघतो आणि संभ्रमात पडतो की नक्की कोणतं तेल वापरावं. काही लोक म्हणतात की हे तेल हार्टसाठी चांगलं आहे, तर काही म्हणतात हे तेल वापरा. पण सर्वात मोठा फरक कसा पडतो हे आपण समजून घेऊया. आपल्या घरात जे तेल आपण वापरतो त्याची निवड करताना आपण एक मोठी चूक करतो. आजकाल बाजारात मिळणारी रिफाइंड ऑइल्स ही खूप केमिकल प्रोसेसमधून गेलेली असतात. ही तेल दिसायला खूप पातळ आणि स्वच्छ वाटतात, पण त्यामुळे त्यातील चांगले घटक निघून गेलेले असतात. या उलट आपल्या जुन्या पद्धतीची म्हणजेच लाकडी घाण्याचे तेल किंवा कोल्ड पेस्ट ऑइल हे शरीरासाठी जास्त फायदेशीर असतं. शेंगदाणा तेल, मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल जे आपल्या भागात परंपरेने वापरली जातात, ती मर्यादित प्रमाणात खाल्ली तर शरीराला त्रास होत नाही. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वनस्पती तूप किंवा ज्याला आपण डालडा म्हणतो आणि हायड्रोजनेट फॅट्स असणारे पदार्थ पूर्णपणे टाळले पाहिजेत. बाजारात मिळणारे समोसे, कचोरी, चिप्स किंवा बेकरीचे पदार्थ हे अशा तेलात तळलेले असतात जे वारंवार उकळलं जातं. जेव्हा तेल सारखं सारखं उकळलं जातं तेव्हा त्यामध्ये ट्रान्स फॅट नावाचा एक अतिशय घातक पदार्थ तयार होतो. हा ट्रान्स फॅट आपल्या शरीरातील चांगलं कॅलेस्ट्रॉल कमी करतो आणि वाईट कॅलेस्ट्रॉल खूप जास्त वाढवतो. म्हणूनच हॉटेलमधलं किंवा रस्त्यावरचं तळलेलं अन्न वारंवार खाणं बंद करणं हा कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवण्याचा सर्वात पहिला आणि मोठा पायरीचा नियम आहे. स्वयंपाकात तेल वापरताना नेहमी लक्षात ठेवा की महिन्याला एका माणसासाठी अर्धा ते पाऊण लिटरपेक्षा जास्त तेल वापरलं गेलं नाही पाहिजे. तुम्ही तेल बदलून बदलून सुद्धा वापरू शकता जेणेकरून शरीराला सर्व प्रकारचे फॅटी ॲसिड मिळतील. आता तुम्हाला वाटेल की फक्त तेल बदलून सगळं ठीक होईल का? तर तसं नाही. आपल्याला आहारात अशा काही गोष्टींचा समावेश करावा लागेल ज्या शरीरातील कचरा साफ करण्यास काम करतात. व्हिडिओच्या पुढच्या भागात आपण अशाच काही खास पदार्थाबद्दल बोलणार आहोत जे आठवड्यातून फक्त काही दिवस खाल्ले तरी तुमच्या शरीरात चमत्कारिक बदल दिसू लागतील.
आपल्या आहाराकडे लक्ष देताना आपण नेहमी विचार करतो की नक्की काय खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होईल. यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड नावाचा एक घटक खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. हा घटक आपल्या शरीरासाठी एका बाजूने क्लीनरसारखं काम करतो. जर तुम्ही मांसाहारी असाल तर आठवड्यातून 2 किंवा 3 दिवस माशांचा आहारात समावेश करणं अत्यंत फायदेशीर ठरू शकतं. माशामध्ये विशेषतः रावस किंवा बांगडा यासारख्या माशामध्ये हे ओमेगा 3 भरपूर प्रमाणात असतं, जे आपल्या रक्तातील गाठी तयार होऊ देत नाही आणि रक्तप्रवाह सुरळीत ठेवतं. पण जे लोक शाकाहारी आहेत त्यांनी अजिबात काळजी करण्याची गरज नाही. शाकाहारी लोकांसाठी निसर्गाने खूप उत्तम पर्याय दिलेले आहेत. रोज सकाळी किंवा दिवसातून कधीही 4 ते 5 अक्रोड खाण्याची सवय ठेवा. अक्रोड दिसायला आपल्या मेंदूसारखं असतं आणि ते आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. त्यासोबतच जवस, ज्याला आपण फ्लॅक्स सीड्स म्हणतो, हा एक अत्यंत स्वस्त आणि मस्त शाकाहारी उपाय आहे. जवस हलकंसं भाजून त्याची पावडर करून ठेवा आणि रोज 1 चमचा ही पावडर पाण्यासोबत किंवा दह्यासोबत घेतली तर तुमच्या शरीराला भरपूर प्रमाणात ओमेगा 3 आणि फायबर मिळतं. हे लहान लहान बदल करायला खूप सोपे आहेत, पण त्याचे परिणाम खूप मोठे असतात. आता आपण सकाळच्या वेळच्या एका अशा गोष्टीबद्दल बोलूया जी तुमच्या संपूर्ण दिवसाची सुरुवात बदलून टाकू शकतो. आपण सकाळी उठल्यावर चहा आणि बिस्किटे किंवा पावाचे पदार्थ खातो, पण हाच आपल्या आरोग्याचा सर्वात मोठा शत्रू ठरतो. सकाळी नाश्त्यामध्ये फायबरयुक्त म्हणजेच चोथायुक्त पदार्थांचा समावेश करण्याचा एक सोपा फंडा मी तुम्हाला सांगतो. फायबर म्हणजे दुसरं काही नसून वनस्पतीमधील असा भाग असतो जो आपलं शरीर पचवू शकत नाही, पण तो आपल्या पोटाची आणि आतड्याची साफसफाई करण्यासाठी झाडूसारखं काम करतो. जेव्हा आपण फायबरयुक्त अन्न खातो ते आपल्या पोटात गेल्यावर एका जेलसारखं किंवा डिंकासारखं बनतं. हे जेल जेवणातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉलला स्वतःकडे खेचून घेतं आणि शरीराबाहेर काढून टाकायला मदत करतं. म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल आपल्या रक्तात मिसळण्यापूर्वीच हे फायबर त्याला अडवून धरतं. यासाठी सकाळी नाश्त्यात काय घ्यावं तर तुम्ही ओटची लापशी किंवा उपमा खाऊ शकता. ओट्समध्ये बीटा ग्लुकन नावाचं एक विशेष फायबर असतं जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. या व्यतिरिक्त घरातील पारंपरिक पदार्थ जसे की मोड आलेली कडधान्ये, उकडलेले मूग, चणे किंवा भरपूर भाज्या टाकून केलेले पोहे किंवा उपमा हा सुद्धा उत्तम पर्याय आहे. नाश्त्यासोबत एक सफरचंद किंवा पेरूसारखं फळ सालीसकट खाल्लं तर शरीराला उत्तम प्रतीचं फायबर मिळतं. लक्षात ठेवा, सकाळी मैद्याचे पदार्थ जसे की ब्रेड, टोस्ट, खारी खाणं पूर्णपणे बंद करा, कारण त्यात फायबर अजिबात नसतं आणि ते कोलेस्ट्रॉल वाढवायला मदत करतात. आता आपण त्या मुद्द्याकडे आलो आहोत ज्याची वाट तुम्ही सगळेजण बघत असाल. जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो आणि ब्लड टेस्ट करतो तेव्हा आपल्याला एक रिपोर्ट मिळतो ज्याला लिपिड प्रोफाईल म्हणतात. हा रिपोर्ट हातात आल्यावर बरीच लोक फक्त एकच मोठा आकडा बघतात ज्याला टोटल कोलेस्ट्रॉल म्हणतात. जर तो आकडा 200च्या वर असेल तर लोक घाबरून जातात. पण मित्रांनो, खरी गंमत या आकड्यात नाही तर त्याच्या आत लपलेल्या वेगवेगळ्या भागामध्ये आहे. कोलेस्ट्रॉलचे मुख्य 2 प्रकार आपण समजून घेतले पाहिजेत. एक असतं LDL, ज्याला आपण वाईट कोलेस्ट्रॉल म्हणतो, आणि दुसरं असतं HDL, ज्याला आपण चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणतो. याला सोपे भाषेत सांगायचं तर LDL हा एका कचरा टाकणाऱ्या गाडीसारखा आहे जो लिव्हरमधून कोलेस्ट्रॉल घेऊन संपूर्ण शरीरात आणि रक्तवाहिन्यामध्ये पसरवतो. जर हा कचरा जास्त झाला तर रक्ताच्या नाळ्यामध्ये तो साचू लागतो आणि रस्ता लहान होतो. या उलट HDL हा आपल्या शरीरातील सफाई कामगारासारखा आहे. तो रक्तवाहिन्यामध्ये फिरतो आणि तिथे साचलेला जास्तीचा जास्त कचरा म्हणजेच LDL उचलून परत लिव्हरकडे घेऊन जातो, जिथून तो शरीराबाहेर काढला जातो. म्हणूनच तुमच्या रिपोर्टमध्ये टोटल कोलेस्ट्रॉलचा आकडा किती आहे यापेक्षा तुमच्या शरीरात LDL आणि HDLचे गुणोत्तर म्हणजेच रेशो काय आहे हे पाहणं जास्त महत्त्वाचं असतं. समजा एखाद्या माणसाचा टोटल कोलेस्ट्रॉलचा आकडा थोडा जास्त आहे, पण त्याचं चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDL खूप उत्तम पातळीवर आहे, तर त्याला घाबरण्याचं फारसं कारण नसतं, कारण त्याच्या शरीरात कचरा साफ करणारी यंत्रणा खूप मजबूत आहे. या उलट एखाद्याचा टोटल आकडा नॉर्मल असेल पण चांगलं कोलेस्ट्रॉलचं खूपच कमी असेल तर मात्र काळजी करण्याची गरज असते. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही रिपोर्ट बघाल तेव्हा फक्त टोटल नंबर बघून घाबरू नका, तर डॉक्टरांना विचारून LDL आणि HDLचा ताळमेळ कसा आहे हे समजून घ्या.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणजेच साफसफाई कामगार कसे वाढवायचे. बाजारात असं कोणतंही औषध नाही जे थेट तुमचं चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवू शकेल. हे वाढवण्याचा फक्त आणि फक्त एकच मार्ग निसर्गाने आपल्याला दिला आहे आणि तो म्हणजे रोजच्या हालचाली आणि हलका व्यायाम. आजकाल आपली जीवनशैली अशी झाली आहे की आपण तासनतास एकाच जागी बसून काम करतो. ऑफिसमध्ये खुर्चीवर बसणं, घरी आल्यावर सोफ्यावर बसणं आणि प्रवास करताना गाडीत बसणं. यामुळे आपल्या शरीराची हालचाल खूप कमी झाली आहे. जेव्हा शरीर शांत असतं तेव्हा शरीरातील फॅट जळत नाही आणि वाईट कोलेस्ट्रॉल साचू लागतं. पण जेव्हा तुम्ही रोज फक्त 30 ते 40 मिनिटे वेगाने चालता तेव्हा शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. वेगाने चालल्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात, रक्ताभिसरण चांगलं होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDL वाढायला सुरुवात होते. व्यायामाचा अर्थ असा नाही की तुम्ही जिममध्ये जाऊन खूपच वजनच उचललं पाहिजे किंवा खूप अवघड काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळी मोकळ्या हवेत वेगाने चालू शकता, सायकल चालू शकता, पोहू शकता किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर घरातल्या घरात छान डान्ससुद्धा करू शकता. महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुमच्या शरीरातून घाम आता आला पाहिजे आणि फुफ्फुसांना जास्त ऑक्सिजन मिळाला पाहिजे. जर तुम्हाला ऑफिसमध्ये सतत बसून काम करावं लागत असेल तर दर 1 तासाने 5 मिनिटाचा ब्रेक घ्या, थोडं चालून या किंवा पायऱ्यांचा वापर करा. या लहान लहान गोष्टीमुळे तुमचं लिव्हर कार्यक्षम होतं आणि शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी निसर्गतःच नियंत्रणात राहते. तर मित्रांनो, आज आपण पाहिले की कोलेस्ट्रॉल हा आपला शत्रू नाही तर तो आपल्या जीवनशैलीचा एक असा आरसा आहे. आपण काय खातो, कसं तेल वापरतो, सकाळी काय नाश्ता करतो आणि दिवसातून किती हालचाल करतो यावरच आपल्या शरीराचं आरोग्य अवलंबून असतं. कोणत्याही औषधावर अवलंबून राहण्यापेक्षा जर तुम्ही आजपासूनच आपल्या आहारात आणि रोजच्या सवयीमध्ये हे छोटे आणि सोपे बदल केले तर तुम्हाला कधीही कोलेस्ट्रॉलची भीती बाळगण्याची गरज पडणार नाही. मला खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप माहितीपूर्ण आणि सोपा वाटला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि यातून काही नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्या मनातील कोलेस्ट्रॉलची भीती दूर होईल. तुम्हाला या विषयावर काही प्रश्न असतील किंवा पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच आरोग्याशी संबंधित सोपे आणि घरगुती उपाय तुम्हाला नेहमी बघायला मिळतील. स्वतःची काळजी घ्या, चांगलं खा, रोज व्यायाम करा आणि आनंदी राहा. बाय बाय.